नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीमध्ये जे मागच्या 1 ते 2 दिवसांमध्ये जे विक्रांत पाटील सर यांनी विधान परिषदेमध्ये जो मुद्दा उठवलेला आहे की सिडकोच्या घराच्या किमती हे वाढलेल्या त्या कमी कराव्यात, तर त्याच्यावरती उद्योग मंत्री जे उदय सामंत सर आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की सिडकोच्या वाढलेल्या ज्या किमती आहेत ते आम्ही 20 ते 25% कमी करण्यासाठी विचार करत आहोत आणि याच्या अध्यक्षतेखाली म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केल्या जाईल आणि त्यानंतर विचार करून सिडकोच्या घराच्या किमती होतील। आता खूप सारे लोकांनी कमेंट केले की सर सिडकोच्या घराच्या किमती 25 ते 30% कमी होणार आहे, काहींनी 50% कमी होणार आहे। तर बघा सिडकोच्या याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये अजून कमी किती होणार आहे हे अजून आता समिती गठीत होईल, गठीत झाल्यानंतर मग सिडकोच्या घराच्या किमती कमी होतील। जेव्हा सिडकोच्या घराच्या किमती कमी होणार त्याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण वेळोवेळी प्रत्येक वेळेस व्हिडिओद्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत जाऊ। सिडकोच्या घराच्या किमती आता याच्यामध्ये आता असं जर आपण अनुभव बघितला तर असं खूप वेळा घडलेलं आहे। माझ्या अनुभव 2018 पासून आतापर्यंत म्हणजे 5 ते 8 वर्षाच्या कालावधीमध्ये अशा साऱ्या 2 लॉटरीमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत किंवा की या घराच्या किमती कमी झाल्या आणि त्यानंतर मग जे अलॉटमेंट लेटर आले किंवा अलॉटमेंट लेटर येण्याच्या पूर्वी घराच्या किमती कमी झाल्या। तर ह्या केसेसमध्ये काय झालेलं आहे त्याची माहिती आपण या चॅनलवरती पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तसे सिडको लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। ते विधान परिषदेमध्ये विक्रांत पाटील सर यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी अलॉटमेंट लेटर आल्यानंतर घरं कॅन्सल केली त्यांना परत संधी मिळेल का, किंवा ज्यांनी या लॉटरीमध्ये जे फॉर्म भरलेले होते त्यांनी घराच्या किमती अवाढव्य वाढलेल्या होत्या, जसे की जवळपास 1.5 लाख ॲप्लिकेशन आलेले होते, त्यांना परत संधी मिळेल का। तर याचं जे उत्तर आहे ते आपण आता पाहणार आहोत। बघा त्यांनी असं सरळ सांगण्यात आलेलं आहे की ज्यांचं घराच्या किमती वाढलेल्या आहेत पण त्यांनी अलॉटमेंट लेटर आल्यानंतर किंवा बँकेकडे गेल्यानंतर त्यांचं जे लोन म्हणजे लोनची जी लिमिट आहे आणि घराची रक्कम आहे याचा ताळमेळ बसलेला नाही आहे, मग त्यांना परत संधी मिळेल का। तर त्यांचा सुद्धा या जे सिडको लॉटरीमध्ये घराच्या किमती झाल्यानंतर विचार केला जाईल असं तिथे सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही जर अलॉटमेंट लेटर आल्यानंतर घर कॅन्सल केलं असेल, कन्फर्मेशन अमाऊंट आल्यानंतर सुद्धा तुम्ही घर कॅन्सल केलं असेल तर निश्चिंत राहा, जसं नोटिफिकेशन येईल तसं तुमच्यापर्यंत माहिती दिल्या जाईल। त्यानंतर आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या की सर या लोकेशनमध्ये कोणत्या लोकेशनची घरांच्या किमती कमी होणार आहे। या सिडको लॉटरीमध्ये जवळपास 15 लोकेशनचे घरे निघालेली होती, EWS LIG। आता या लोकेशनमध्ये कोणत्या लोकेशनची घरांची किमती कमी होणार आहे अजून असं कुठे आलेलं नाही आहे, पण सिडकोच्या घराच्या किमती 25 ते 30% कमी होणार आहे असं जर आपल्याला जर सोशल मीडियाद्वारे न्यूजद्वारा जे विधान परिषदेमध्ये जो मुद्दा याच्या घराच्या किमती वाढलेल्या त्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे, तर सिडकोच्या घराच्या किमती 25 ते 30% कमी होणार आहेत। ज्या लोकेशनच्या कमी होणार आहेत त्याची माहिती जेव्हा सिडकोद्वारा नोटिफिकेशन येईल त्याची पण माहिती आपण या चॅनलवरती दिली जाईल। आता काहींनी घरांचे पैसे भरले, जसे बुकिंग अमाऊंट भरलेली आहे, कन्फर्मेशन अमाऊंट भरलेली आहे, त्यानंतर तुम्ही घर कॅन्सल केलं, तुमचा जे बजेट असेल बजेटच्या बाहेर गेल्यानंतर तर त्यांना परत संधी मिळेल का। तर निश्चित राहा, त्यांनी सांगितलेलं साईडला बघा, किंवा त्यांचा सुद्धा या गोष्टीमध्ये जे काही लॉटरीमध्ये सहभाग होता पण त्यांनी सहभाग मागे घेतला तर त्यांचा सुद्धा या गोष्टीमध्ये विचार केला जाईल। आता काहींनी असे पण कमेंट केलेले की सर आम्ही घराचा पहिला हप्ता भरलेला आहे, काहींनी दुसरा हप्ता भरलेला आहे, तर आम्हाला सुद्धा या लॉटरीमध्ये जे घराच्या किमती कमी झाल्या त्याचा बेनिफिट मिळेल का। तर जे 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या स्टेपला किती पैसे भरले हे तर तुम्ही तुमच्या म्हणजे जसे तुम्हाला इन्स्टॉलमेंट आले तसे तुम्ही पैसे भरले, पण सिडकोच्या घराच्या किमती कमी झाल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये या 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे। आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आले की आता अलॉटमेंट लेटर येतील का, परत जे अलॉटमेंट लेटर आले त्याच्यानंतर रिवाईज होतील का। तर बघा अशा केसेसमध्ये आता सिडको जो निर्णय देईल, जशी जी माहिती येईल ते सिडकोद्वारा तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ। आता या लॉटरीमध्ये आता समजा या घराच्या किमती जेव्हा लॉटरी सुरू असताना कमी झालेल्या आहे, आता यापूर्वी अशा 2 वेळा असं झालेलं आहे, जसे की सेक्टर 34 आणि 36 मध्ये जे सिडको 2019 मध्ये ही जी लॉटरी निघालेली होती त्यांना सिडकोच्या घराचं पोझिशन आता जवळपास 1 वर्ष झालं, जून 2024 पासून त्यांना पोझिशन मिळालेलं आहे, पण त्यांचं जे घराचा हप्ता आणि
जे रूमचं भाडं हे दोन्ही चालू होते. मग त्यांनी सुद्धा खूप वेळा निदर्शनं केली की हे सिडकोच्या वाढलेल्या घराच्या किमती कमी करा. तर त्या केसेसमध्ये त्यांना जे मेंटेनन्स आहे ते त्यांना सिडकोने माफ केलेलं आहे. म्हणजे जवळपास त्यांना 70 ते 80 हजार रुपये त्यांना परत देण्यात आलेले आहे. सेक्टर 34 आणि 36च्या घराच्या लॉटरीमध्ये जर आपलं कोणी तुमच्यामध्ये जर असेल विनर सेक्टर 34-36 तळोजा फेस्टमध्ये, तर तुम्ही त्यांच्याशी बोलून ही गोष्ट तुम्ही क्लिअर करू शकता. त्यानंतर बामणडोंगरीचं लोकेशनचं सुद्धा असंच झालेलं आहे. 23-24 मध्ये बामणडोंगरीच्या घरांची लॉटरी आलेली होती. यामध्ये सुद्धा सिडकोच्या वाढलेल्या घराच्या किमती होत्या, ते सुद्धा 6 ते 8 लाख रुपयांनी कमी झालेले आहेत. तर हे जे 2 अनुभव आहेत आपल्याला कसे सांगता येईल किंवा लॉटरी सुरू असताना किंवा लॉटरीमध्ये भाग घेतल्यानंतर याच्यामध्ये ज्या सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या आहेत, काहींना मेंटेनन्सचे पैसे मिळालेले आहेत. तर असे हे 2 अनुभव आलेले आहेत. आता हा तिसरा अनुभव, आता याच्यामध्ये सिडकोद्वारा कोणता निर्णय घेण्यात येईल याची माहितीसुद्धा आपल्याला जसं निर्णय घेतील तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम वेळोवेळी करत जाऊ. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची आहे की ते आपल्या विधान परिषदेमध्ये विक्रांत पाटील सर यांनी सुद्धा त्यांच्या एक मुलाखतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की EWS आणि LIG दोन्ही घरांचा एरिया हा सेम आहे. मग काहींना EWSची जी प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी आहे याच्यामध्ये 2,50,000 रुपयांचे बेनिफिट आहे. LIG वाल्यांना ते बेनिफिट नाही. घराचा सेम एरिया असल्यामुळे सुद्धा त्यांना ते बेनिफिट का नाही असा सुद्धा त्यांनी मुद्दा उचललेला आहे. परत EWS वाल्यांना घराच्या किमती सारख्या आहेत. जसे की उदाहरणार्थ खारघर सेक्टर 14 मध्ये EWS LIG यांच्या घराच्या किमती सेम आहेत. घरं पण जवळच आहे, पण यांना बेनिफिट बघा, EWS वाल्यांना 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी, LIG वाल्यांना 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी मिळणार नाही. परत त्यांना GSTचे पण वेगळे पैसे द्यावे लागतात. मग असा भेदभाव का, हा पण सुद्धा त्यांनी मुद्दा उचललेला आहे. आता या सर्व गोष्टीवर सिडकोद्वारा जो निर्णय घेण्यात येईल त्याची माहिती आपण आता वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत जाऊ. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तुमचे याच्यामध्ये, तुम्हाला जर काही फेस प्रॉब्लेम होत असेल या सिडको लॉटरीमध्ये, तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याच्यावरती पण तुम्हाला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.